हाय स्टुडंट्स, या लेक्चरमध्ये आपण सेकंड चॅप्टर स्टार्ट करणार आहे. त्याचं नाव आहे थिअरी ऑफ रेडिएशन. त्याच्यामध्ये कोणते पॉईंट्स आहेत बघा. इंट्रोडक्शन आहे, पहिल्यांदा इंट्रोडक्टरी पार्ट, थिअरी ऑफ रेडिएशन, रेडिएशन म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. नंतर ब्लॅक बॉडी रेडिएशन अँड इट्स इम्पॉर्टन्स. ब्लॅक बॉडी रेडिएशन काय कन्सेप्ट आहे आणि त्याचे इम्पॉर्टन्स दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आहे एक्सपेरिमेंटल स्टडी ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन स्पेक्ट्रम. ब्लॅक बॉडी रेडिएशन स्पेक्ट्रम जो आहे त्याचा एक्सपेरिमेंटली स्टडी या पॉईंटमध्ये आपण स्टडी करणार आहे त्याच्यानंतर कन्सेप्ट ऑफ एनर्जी डेन्सिटी. एनर्जी डेन्सिटी काय कन्सेप्ट आहे ती बघणार आहे. त्याच्यानंतर डेरिवेशन ऑफ प्लँक्स लॉ, प्लँक्स लॉचं डेरिवेशन. द डिडक्शन ऑफ वेन्स डिस्ट्रीब्युशन लॉ, म्हणजे ब्लॅक बॉडी रेडिएशन्सवर जे काही लॉज डिपेंड आहेत किंवा ज्याच्याशी रिलेटेड लॉज आहेत ते आपण सगळे लॉ इथं पाहणार आहे. तर त्यामध्ये कुठल्या आहेत बघा. वेन्स लॉ आहे, रिलॅक्स जीन्स लॉ आहे, स्टीफन बोल्ट्झमन लॉ आहे, वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ आहे, फ्रॉम प्लँक्स लॉ, ॲप्लिकेशन आहे प्लँक्स लॉचं. असे हे काही पॉईंट्स आहेत थिअरी ऑफ रेडिएशन, ज्याच्यामध्ये या चॅप्टरमध्ये फुल आपण थिअरी ऑफ रेडिएशन काय आहे हे बघणार आहे. ओके, थिअरी ऑफ रेडिएशन चॅप्टर आपण स्टार्ट करणार आहे आता. इंट्रोडक्टरी पार्ट काय आहे बघा. रेडिएशन इज द इमिशन और ट्रान्समिशन ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ वेव्स और पार्टिकल्स थ्रू स्पेस और थ्रू अ मटेरियल मीडियम. म्हणजे रेडिएशन म्हणजे काय तर वेव्स किंवा पार्टिकल्स कुठून पास होतात तर मीडियममधून कोणत्याही किंवा स्पेसमधून, आणि तेव्हा एनर्जीचं जे इमिशन किंवा ट्रान्समिशन होतं आहे त्याला काय म्हणतात, रेडिएशन. ब्लॅक बॉडी इज ॲन आयडियलाइज्ड ऑब्जेक्ट विच ॲब्झॉर्ब ऑल द रेडिएशन्स ऑफ एनी वेवलेंथ. म्हणजे ब्लॅक बॉडी अशी कन्सेप्ट आहे, आयडियलाइज्ड ऑब्जेक्ट आहे, म्हणजे जो रिअली अस्तित्वात नसतो पण आयडियलाइज्ड ऑब्जेक्ट आहे जे सगळ्या प्रकारचे रेडिएशन्स ॲब्झॉर्ब करून घेते, सगळ्या वेवलेंथचे रेडिएशन्स ॲब्झॉर्ब करू शकेल, अशी ब्लॅक बॉडी रेडिएशन आहे. क्लासिकल फिजिक्स कॅन बी यूज्ड टू डिराईव्ह an equation which describe the intensity of black body radiation as a function of wavelength for a fixed temperature. क्लासिकल फिजिक्स कशासाठी यूज केलं जाते तर इक्वेशन विच डिस्क्राईब द इंटेन्सिटी ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. म्हणजे इंटेन्सिटीचं जे इक्वेशन आहे ब्लॅक बॉडी रेडिएशनचं ते क्लासिकली आपण क्लासिकल फिजिक्सनं प्रूव्ह करू शकतो आहे फिक्स्ड टेम्परेचरसाठी, आणि त्याला काय म्हणतात, रिलॅक्स जीन्स लॉ. तो आपण पुढे आणि बघणारच आहे. हाऊएव्हर रिलॅक्स जीन्स लॉ डिस्कस फॉर लो वेवलेन्थ्स, म्हणजे सगळ्या वेवलेन्थसाठी हा ॲप्लिकेबल नव्हता, फक्त लो वेवलेन्थसाठी रिलॅक्स जीन्स लॉ ॲप्लिकेबल होता. मग त्यानंतर 1896मध्ये वेन्सनं डिस्क्राईब केला डिस्ट्रीब्युशन लॉ ऑफ रेडिएशन्स. हाऊएव्हर मॅक्स प्लँक्स using quantum theory to describe the variation of intensity of black body radiation as a function of wavelength. म्हणजे इंटेन्सिटी ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन ॲज अ फंक्शन ऑफ वेवलेंथ आहे कोणाच्या मते तर हाऊएव्हर मॅक्स प्लँक्सच्या मते. प्लँक्स कॉन्स्टंट पण आपण बघितलेला आहे याआधीही. In this chapter, we will study the theory of radiation and different laws used to study the black body radiation spectrum. तर या चॅप्टरमध्ये आपण ब्लॅक बॉडी रेडिएशन कन्सेप्ट आणि त्याच्यावर डिपेंड असलेले किंवा त्याच्याशी रिलेटेड असलेले ब्लॅक बॉडी रेडिएशन्सचे लॉ बघणार आहे. नेक्स्ट पॉईंट काय बघा. ब्लॅक बॉडी रेडिएशन अँड इट्स इम्पॉर्टन्स. अ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज वन which completely absorb all the radiations of any wavelength which are used which are incident on it. म्हणजे ब्लॅक बॉडी एक अशी बॉडी आहे जी सगळ्या प्रकारचे वेवलेंथ, सगळ्या प्रकारचे रेडिएशन्स, जी कोणतीही वेवलेंथ असेल तरी ते त्याच्यावरती इन्सिडेंट झाले तर ते ॲब्झॉर्ब करून घेते. सिन्स इट नायदर रिफ्लेक्ट नॉट ट्रान्समिट एनी रेडिएशन.
इट ॲपियर्स ब्लॅक. म्हणजे ते ना ट्रान्समिट करते ना रेडिएट करते, ट्रान्समिशन होतं तिथे ना रेडिएशन रिफ्लेक्शन होतं त्या रेडिएशन्सचं. तर त्याच्यामुळे ती कशी दिसते तर ब्लॅक, कम्प्लिटली ब्लॅक दिसते. व्हॉट एव्हर मे बी द कलर ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. म्हणजे वेगवेगळ्या वेव्हलेंथचे रेडिएशन वेगवेगळ्या कलर्समध्ये असतात. कलर्स त्यांचा बदलतो वेगवेगळ्या वेव्हलेंथनुसार. मग ती कोणत्याही कलरची इन्सिडंट होऊ देत रेडिएशन, तो कलर काय होतो ब्लॅक बॉडी रेडिएशनच्या ह्याच्यामध्ये ब्लॅकच राहतो. ऑन द अदर हँड, व्हेन सच अ बॉडी heated, it emits radiation of all possible wavelengths. म्हणजे ही बॉडी काय करू शकते तर ऑल पॉसिबल वेव्हलेंथ्सची रॅडिएशन इमिट करू शकते, कोणत्याही कलर्सची म्हणू शकताय तुम्ही. फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी कोएफिशियंट्स ऑफ ॲब्सॉर्प्शन इज 1. म्हणजे कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन अँड कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन बोथ आर इक्वल टू 0. म्हणजे रिफ्लेक्शन आणि जर ट्रान्समिशन होतच नसेल तर ती बॉडी काय होणार, ऑब्वियसली तिचा कोएफिशियंट जो आहे, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आणि कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन तो इक्वल टू 0 असणार आहे. बट परफेक्टली ब्लॅक बॉडी कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज 1. ॲब्सॉर्प्शन जर कंप्लीट होत असेल, कम्प्लिटली ॲब्सॉर्ब करत असेल बॉडी, तर ऑब्वियसली त्याचा कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन काय असणार आहे 1 असणार आहे. आणि कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन अँड कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन 0 असणार आहे. इफ सच अ बॉडी इज प्लेस्ड इनसाइड अ युनिफॉर्म टेम्परेचर एन्क्लोजर, इट विल ॲब्सॉर्ब द फुल रेडिएशन ऑफ द एन्क्लोजर. म्हणजे ही जर बॉडी आहे ती आपण युनिफॉर्म टेम्परेचरमध्ये एन्क्लोज करून ठेवली तर त्याचं फुल रेडिएशन काय होणार आहे, ॲब्सॉर्ब होणार आहे. द रेडिएशन filled in a uniform temperature enclosure is called full radiation, and it consists of all possible wavelengths corresponding to the temperature of the enclosure. म्हणजे कोणत्याही प्रकारची वेवलेंथ असू देत त्या टेम्परेचरला ते ॲब्सॉर्ब करून घेऊ शकते, फुल रेडिएशन होईल तिथं. However, the quality and the quantity of radiation inside the uniform temperature enclosure is not affected by the pressure of any body inside it. म्हणजे काय तर क्वालिटी किंवा क्वांटिटी आहे ती रेडिएशनची इनसाइड द युनिफॉर्म टेम्परेचर, आतमधलं जे इनसाइडमध्ये जे असलेलं टेम्परेचर असणार आहे एन्क्लोज केलेलं, त्याच्यावरती त्याचा प्रेशरचा त्या बॉडीचा कोणताही इफेक्ट पडणार नाही आहे. म्हणजे आतमध्ये दुसरी कुठली तरी बॉडी असेल आणि त्याचं जर प्रेशर अफेक्ट करायला हवं, पण ब्लॅक बॉडी रेडिएशन्सवर त्याचा कोणताही इफेक्ट पडणार नाही आहे. दस ब्लॅक बॉडी विल इमिट द फुल रेडिएशन ऑफ द एन्क्लोजर आफ्टर अटेनिंग टेम्परेचर इक्विलिब्रियम विथ इट. म्हणजे आता ब्लॅक बॉडी रेडिएशन्समध्ये इमिट झालेले आपलं रेग्युलर जर बॉडी असेल तर ती काय करणार, दुसऱ्या कुठल्या तरी बॉडीसोबत किंवा दुसऱ्या कुठल्या तरी ऑब्जेक्टसोबत ठेवली तर त्यांचं रेडिएशन काय होणार, अफेक्ट करणार त्याच्या प्रेशरमुळं, त्याच्या टेम्परेचरमुळं. पण ब्लॅक बॉडी रेडिएशन्सचं असं होत नाही, त्याचं इमिशन कंप्लीट होतं आहे आणि ते कोणत्याही कलरचे वेवलेन्स इमिट करू शकतात आणि टेम्परेचर इक्विलिब्रियमला आणू शकतात. देअरफॉर रेडिएशन इमिटेड बाय अ ब्लॅक बॉडी इज फुल रेडिएशन दॅट कन्सिस्ट ऑफ ऑल पॉसिबल वेवलेन्थ्स. म्हणजे त्याच्यामुळं काय होतं आहे तर त्याच्यावर ब्लॅक बॉडीवर कोणताही इफेक्ट पडत नाही सराउंडिंगच्या प्रेशरचा किंवा टेम्परेचरचा. त्याच्यामुळे ते कोणत्याही प्रकारची वेवलेंथ, कोणत्याही कलरची वेवलेंथ काय करू शकतात, इमिट करू शकतात. आणि त्याच्यामुळंच ब्लॅक बॉडी इज फुल रेडिएशन असं म्हटलं जातं आहे, दॅट कन्सिस्ट ऑफ ऑल पॉसिबल वेवलेंथ्स. ओके.